प्रमुख पाहुणे सन्माननीय प्रांताधिकारी जगताप साहेब, व्यासपीठावर उपस्थित आणि प्राथमिक आणि माध्यमिकचे मुख्याध्यापक, पालक, प्रिय विद्यार्थिनींनो, कलाकार हे वेशभूषा करून स्टेजवर येण्याची वाट पाहतो आणि आपण समोर बसलेला जो पालकांचा जनसमुदाय आहे तोही आपल्या मुलांना विविध कृती करताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. अशा वेळी त्यांच्या आणि तुमच्यामध्ये मी उभं राहणं आणि वेळ घेणं हे योग्य ठरणार नाही. मी नेहमीच बोलतो तितकंच एकदा एक गोष्ट पुन्हा सांगणार आहे. पुनरावृत्ती होते पण नाईलाज आहे. मी आता 5वी मध्ये शिकत असताना अनंत काणेकरांचा 2 मेणबत्त्या हा लघुनिबंध वाचला होता, अभ्यासात होता आणि त्या लघुनिबंधाचा शेवट करताना त्याने जे बोललेलं वाक्य होतं, कारण 2 मेणबत्त्या असतात त्याच्यापैकी एक मेणबत्ती जळत जळत गेलेली असते आणि ती अगदी छोटीशी अशी शिल्लक राहिलेली असते आणि दुसरी मेणबत्ती असते ती तशीच पडून राहिलेली असते, तिला झुरळ्या आणि मुंग्यांनी खाल्लेलं असतं. त्यावेळेला त्या लघुनिबंधाचा शेवट करताना लेखकाने अनंत काणेकरांनी म्हटलेलं आहे, स्वतःसाठी जगलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. कुठलेही सामाजिक कार्य आपण कुठल्याही तऱ्हेची अपेक्षा न करता जेव्हा समाजासाठी करतो त्यावेळेला आपल्याला वैयक्तिक आनंद होतोच, त्याखेरीज समाजाचं हित होत असतं आणि माणूस हा समाजासाठीच जगत असतो आणि समाजासाठीच जगला पाहिजे आणि त्याच भावनेतून ही शाळा सुरू केलेली आहे. शाळेने 24 वर्ष पूर्ण करून 25व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. शाळेसंदर्भात माझ्या पूर्वीच्या सर्व वक्त्यांनी आणि प्रामुख्याने शाबू सरांनी बरंच काय सांगितलेलं आहे, तेव्हा अधिक काही न बोलता आपली रजा घेतो. अल्लाह हाफिज. Thank you, sir. Now we are proceeding towards the fun and entertainment program. So I would like to call Bushra Chogle madam to present vote of thanks.